बाळा मला पैसे नको, मला काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली आहे. आई, तुमचं या जगात कोणीच नाही का? हो आई, हा काय पसरा करून ठेवलाय तुम्ही? तुम्हाला काय पाहिजे होतं तर मला सांगायचं ना. आधीच मला खूप काम आहे, तर तुम्ही माझी कामं वाढवताय. अगं पण एवढी का वाईटागतेस? काय ग, काय झालं? ते तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी काय झालं म्हणे. अगं आई, तुला काय पाहिजे ते तिला सांगायचंच ना. आई दे ना मोबाईल. मोबाईल वगैरे काय नाही, चल अभ्यासाला बस. नाही, मला मोबाईलच पाहिजे. काय झालं सर्वज्ञ? मम्मा, आईने माझा मोबाईल घेतला. तुला कशाला पाहिजे मोबाईल? तुला बोलली ना बाहेर जाऊन खेळ. जा बाहेर जाऊन. बाई, माझा राग पोरावर का काढतेस? आई असं काही नाहीये, तुला बोलली ना. चल 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 बाहेर खेळ. मला मोबाईलच पाहिजे. बाहेर चल खेळ. शांती, अगं जेवण नाही बनवलंस का? जेवण बनवलंय ना. का ग? अगं तुझ्या सासूबाई त्या विमलकडे जेवतायत म्हणून मला प्रश्न पडला. बरं, मला एक वाटी साखर हवी होती, दे ना. शांती, देतेस ना? काय ग, काय झालं? जसं की तुम्हाला काहीच माहिती नाही. आता काय झालं? केलं होतं ना मी जेवण. काय गरज होती त्या विमलच्या घरी जाऊन जेवायची? त्यांना हे सगळं मुद्दामून करतात, आपल्या म्हातारपणाचा फायदा घेत आहेत. त्या दिवशी थोड्या वेळासाठी सर्वज्ञाने मोबाईल घेतला होता, लगेच त्यांनी काढून घेतला. त्यांना हे सगळं मुद्दामून करतात. अगं अति होते हे आता, आणि तुम्ही सुद्धा काहीच बोलत नाही. शांती, चल आवर पटकन. बाबा, मी कसा दिसतोय? एकदम हिरो. चला चला निघूया. हो चला. दादा, गाडी थांबव ना जरा. अरे काय झालं? अगं आई. अरे देवा. राजू, चल पटकन. संकेत, आई, तुम्ही चला तुमच्या घरी. नको राहू दे. आई, काळजी करू नका, आम्ही आहोत ना. हो. बोला. संकेत कसबे तुम्हीच का? मीच. तुम्हाला कोण पाहिजे? तुमची बायको. काय? आणि तुम्ही पण. काय बोलताय, काय कळतंय का? काय झालं? कोण आहे ती लोक? तुम्ही यांना ओळखता का? नाही. कोण आहे त्या? ह्याला म्हणतात रक्ताचं नातं.
स्वतःच्या आईला आणि सासूला न ओळखण्याचं ढोंग करताय तुम्ही. अरे कुठे फेडाले बाप, तुम्ही लोक ना असे सुधारणाऱ्यातले नाहीये. प्रकाश, बघा तुम्ही असं काही करू नका. ती व्हिडिओ बंद करा बघूया आधी, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. हो बोलवा ना बिंदास. थांबा मीच कॉल करते पोलिसांना. माझे काका स्वतः पोलीस आहे. हे बघा प्लीज, आपण वाटल्यास बसून बोलूया ना. व्हिडिओ शूटिंग थांबवा होती आधी. का फाटली का? अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे ज्या आईने तुला सांभाळलं तिलाच घरातून बाहेर काढायला निघालास तू. एवढी हिंमत कुठून येते रे तुमच्यामध्ये? अरे ह्या वयात त्यांना सांभाळायचं असतं, एवढी पण अक्कल नाही का तुम्हाला? खरंच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडते. मागे वा, आमची माफी मागणे इतकी पण लायकी नाही तुमच्या लोकांची. दळभद्री कुठली तू असशील या बायकोचा बैल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बैल होण्याआधी तुझ्या आईचं वासरू आहेस हे मात्र विसरू नकोस. त्यामुळे पुन्हा तुम्ही दोघांनी यांचा मानसिक छळ केला किंवा त्यांना घराबाहेर काढलं तर आम्ही किंवा आमच्यासारखी लोक सोशल मीडियाचा वापर करून तुमच्यासारख्या नराधमांना या समाजासमोर आणू आणि कायदेशीर कारवाई करू. ही शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला. आणि तुम्हाला पण, जर का तुम्ही पण असेच वागलात तर. ही गोष्ट खरं तर याच फोटोंच्या माध्यमातून एक प्रखर वास्तविकता दर्शवते.